सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मला यूट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, नम्र विनंती करतो. आजचं व्हिडिओचं थंबनेल ते शीर्षक पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओची कल्पना आलेली आहे. आपण आज कोणाला धुणार आहोत या व्हिडिओमध्ये, आणि होय आज धुणारच आहोत. लक्षात घ्या, मला काय सांगायचंय, ही असली व्यक्तिमत्व ज्यावेळेस ताठ मानेने समाजामध्ये फिरतात त्यावेळेस या असल्या व्यक्तिमत्वांना त्यांची जागा पुन्हा पुन्हा दाखवून देणं हे फार गरजेचं आहे. आज मी तिसऱ्यांदा पाहतोय, आणि तिसऱ्यांदा पाहिल्यानंतर, तिसऱ्यांदा पत्रकारांशी भांडतानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझी तळपायची आग मस्तकात गेली. म्हणजे यांचं राज्य आहे म्हणून यांनी काहीही करावं, पत्रकारांवर तुटून पडावं, पत्रकारांचे कॅमेरे जप्त करावेत, पत्रकारांना धक्काबुक्की करावी. म्हणजे ही माणसं यांना म्हणजे जनाची किंवा मनाची आहे की नाही. अगदी 8-9 महिन्यांपूर्वी काय घडलं या माणसासोबत मी विचार करतो. एवढा कोडगेपणा मनामध्ये, मी खूप चांगले शब्द वापरतोय, कोडगेपणा, जनाची मनाची, पुढच्या गाळलेली जागा तुम्ही भरा. एवढा कोडगेपणा मनामध्ये कसा येऊ शकतो. म्हणजे मला अजूनही आठवतं, मला म्हणजे उदाहरण घ्या नितीन चंद्रकांत देसाईंचं. एक मराठी माणूस आपल्या धंद्यामध्ये लॉस होतो, धंद्यासाठी काढलेलं कर्ज तो भरू शकत नाही, बँकरप्ट होतो, आणि काहीशे कोटींसाठी हा माणूस आपलं जीवन संपवतो. मराठी माणूस आपल्या इभ्रतीला, आपल्या इज्जतीला सगळ्यात जास्त महत्त्व देतो, आणि मराठी माणूस वेळ प्रसंगी आपलं जीवन संपवतो. मला काही उदाहरणं आठवतात. म्हणजे तो मल्ल्या, तो नीरव मोदी, कोण तो ललित मोदी वगैरे वगैरे, ही माणसं सहज सहज करोडो करोडो हजार कोटी असे पचवतात, ढेकर देतात आणि परदेशात पळून जातात. तिकडे इकडून 4 पोरी, इकडून 4 पोरी असे फोटो टाकतात. डान्स करतानाचे यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. पकडून आणायची इच्छा असेल ना, कोणीही आणेल. पण इकडे तुमचे माझे पैसे लुटले, काय फरक पडतो, कोणाच्या बापाचं काय जातं. आणि आपली माणसं जीवन संपवतात. आता ह्याचंच उदाहरण घ्या ना, ज्याचा तुम्ही थंबनेल पाहिलात. म्हणजे जवळपास आपल्याला हा सुद्धा विचार केला असेल का आता हा माणूस आपल्या घराचा उंबरठाच ओलांडणार नाही. हा माणूस काय आता घर सोडत नाही, याचं आयुष्य, याचं राजकीय आयुष्य संपलं, आता हा घरातच बसणार, घराच्या बाहेर निघणार सुद्धा नाही, तोंड दाखवणार नाही, तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. इतके वंगाळ व्हिडिओ आम्ही पाहिले. लोकशाही मराठीवर तुम्ही सर्वांनी त्याचं लाईव्ह चित्रीकरण पाहिलात. काहींनी ब्लर करून दाखवले, काहींनी अनब्लर दाखवले. म्हणजे काहींना उलट्या झाल्या असेल ते पाहिल्यानंतर, जेवण गेलं नसेल. लोकशाही मराठीवर नंतर कारवाई झाली 3 दिवसासाठी त्यांचं काहीतरी, मला वाटतं आपण पाहिलं सगळ्यांनी, ते चॅनल बंद ठेवलं. आता लोकशाही मराठी खरंच लोकशाहीसारखी राहिली का? ते कमलेश सुतार वगैरे कोणी मंडळी होती तिथे. तुमचं काय मत आहे का लोकशाही मराठीमध्ये तो पूर्वीचा बाज राहिलाय का? जाऊ द्या. पण लक्षात घ्या, म्हणजे हा कोडगेपणा आहे. आपण विचार केला हा माणूस आयुष्यभर बाहेर निघणार नाही, हा माणूस 3ऱ्या महिन्यात बाहेर म्हणजे घराच्या बाहेर. कसले ते असे ऍक्टिंग करतानाचे, काय ते चाळे करतानाचे, काय ते तोंडाचे ते हावभाव, काय ती छातीखाली उशी दाबणं, आणि काय ते समोर कोण होतं, काय होतं, हे त्यावेळेस मी चांगलं सगळं सांगितलेलं आहे. जाऊ द्या. म्हणजे एखाद्या इज्जतीपायी एखादा आपलं जीवन संपवेल अशी परिस्थिती तिथे. पण इथे खुलेआम फिरलं जातं, ढंके की चोट पे फिरलं जातं. या महापालिकेत जा, त्या महापालिकेत जा, या महापौराबरोबर बस, त्या महापौराबरोबर बस, आणि तिथे पत्रकार परिषदा घे. आता विचार करा, मला ती नाशिकची पत्रकार परिषद तुम्हाला सगळ्यात प्रथम दाखवतो, ज्यामध्ये पत्रकारांना प्रश्न विचारताना पत्रकारांनी प्रश्न विचारला. पत्रकारांना हा म्हणतो काय, 80% मुंबईमधलं सांगत असताना 80% हे अनधिकृत फेरीवाले हे बांगलादेशचे आहेत. ढंके की चोट पे सांगतो. पत्रकारांनी याची डंका आणि चोट एकत्रच वाजवली. पत्रकार म्हणतायत, बेटा अगर आपको पता है कि 80% बांगलादेशी घुसपेटी है, तर मग तुझ्या गृह खात्याला वरच्या खालच्या तू सांगितलंस का? तुझ्याकडे पुरावे असतील, बिना पुराव्याचं तू बोलणार नाहीस.
बेटा तू सांगितलंस का? त्याने तो प्रश्न टाळायचा प्रयत्न केला. ह्यांनी परत विचारलं, बेटा 80% पुरावे तुझ्याकडे असतील, तू तुझ्या गृहमंत्रालयाला दिलेस का? ते 80% आहेत आणि एकदम पुख्ता खबर. मग बेटा भडकला. बेटा म्हणतो 1 पॉइंट क्वेश्चन चल रहा है क्या? मग पत्रकारांनी आडवा तिडवा उभा जो त्याचा समाचार घ्यायचा आहे तो घेतला. आता पत्रकारच ते पत्रकार सोडतात. पत्रकारांनी आपला बूम उचलायची तयारी केली की असा माणूस जो आम्हाला प्रश्न विचारल्यावर आम्ही काय कोणाचे एजंट असल्यासारखा दाखवतो. पत्रकारांनी आपले ते माईक उचलायचा सपाटा लावला. आता ह्याची तंतरली. आता काय करायचं इथे? मग नंतर सांगायला लागला, मी तुम्हाला नाही बोललो, मी उद्धव ठाकरे गटाला बोललो, मी संजय राऊतांच्या पक्षाला बोललो वगैरे वगैरे हा बोलायचा प्रयत्न करायला लागला. म्हणजे जळी स्थळी पाशाळी यत्र तत्र सर्वत्र ह्याला उद्धव ठाकरेच दिसतात. आयुष्याला एवढे घोडे लागले त्याच्या, पण याला दिसतात उद्धव ठाकरे. असो, पत्रकारांनी जो काही कोल्ला त्याला, तुम्हाला एकदा ही मजा बघायला पाहिजे. पहा हा व्हिडिओ. स्टेशनच्या आसपास ते फेरीवाल्याचे सगळे पीज पैकी 80% पीज बांगलादेशी मुस्लिम माफिया आणि मुंब्रा माफियानी कॅप्चर केलेले आहेत. पण ही माहिती आपल्याकडे आहे, ती गृह विभागाकडे नाही. आपण खूप गंभीर आरोप केला की 80% जर त्यांनी कॅप्चर केलं तर त्यांच्यावर कारवाई का नाही होत? आपण हे 1 पॉइंट प्रोग्राम आहे का? जे उत्तर एक मिनिट आम्हाला सांगितलं असतं की नियम एक मिनिट ऐका. एक मिनिट. नाव यू कीप क्वाइट. तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही 10 प्रश्न विचारा. उत्तर झालं होतं म्हणून त्यांनी नाही, मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून पडला. यू कान स्टॉप माय रिप्लाय. यू लिसन माय रिप्लाय. यू फर्स्ट लिसन माय रिप्लाय. एक मिनिट. आपल्याकडे नियम सांगितले. एक मिनिट दोस्त. तुम्ही आता एक मिनिट. तुम्हाला उत्तर माझं ऐकावं लागणार. ऐकून घ्या. एक हा देतोय मी. एक 1 पॉइंट प्रोग्राम आहे का काही लोकांचा? अरे मी उत्तर देतो. एक मिनिट. एक मिनिट. 1 पॉइंट. ए भाऊ, तुम्ही उत्तर देऊ देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारतो तुम्ही त्याला टार्गेट करताय. हा हो. 1 पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे की देवेंद्र फडणवीस सरकार. अरे मी उत्तर देतोय ना, ऐका ना. 1 पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे. सातत्याने आरोप करतायत. आम्ही आपल्याला आकडे दिले. मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशीच्या विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई व्हायला लागली. तर 1 पॉइंट प्रोग्राम ठेवणारे काही राजकीय पक्षाचे लोक आहेत. आम्ही राजकीय पक्ष. अरे बाबा मी उत्तर देतोय ना. अरे ऐकून तर घ्या. हा मुद्दा कोणी काढला? 80% लोकांनी कॅप्चर केलं हे तर मी उत्तर देतोय ना, दिलं ना. मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला ना. मग मी उत्तर दिला ना दादा की 1 पॉइंट प्रोग्राम. मी पुन्हा रिपीट करतो. 1 पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आहे. त्यात उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत असो की सपकाळ असो की रोज उठून म्हणतात बांगलादेश किती जवळ आले. हसीना देखील भारतात आलेले आहेत. त्यांना काय परत पाठवणार आहात का? त्यांचं काय? 2 गोष्टी. मला वाटतं आपण चांगले जबाबदार पत्रकार आहात. मी उत्तर देतोय. तुम्ही सांगितलं ना देशच्या सुरक्षेचा मुद्दा. मी तुम्हाला उत्तर, तुमचा प्रश्न विचारताना मी मध्ये नाही बोललो. उत्तर ऐकावं लागतो. परत प्रश्न विचारा. आपण जबाबदार व्यक्ती आहोत. शेख हसीना हे प्रश्न टोटली वेगळा आहे. या व्हिडिओ नंतर तुम्हाला मी TV9 मराठीचा आणखी एक व्हिडिओ दाखवेल ज्यामध्ये त्या पत्रकाराने सुद्धा 4 चौघामध्ये याला कोल्ला. याच्या बॉडीगार्ड्सने मला वाटतं पत्रकाराला धक्काबुक्की केली. TV9चा हा पत्रकार. तो कसला सोडतोय? मराठी बाणा, आपला ताठकाना. मग ह्याला आणि ह्याच्या पोलिसांना, ह्याचे जे अंगरक्षक, पोलीस नसतील, पोलीस ही चूक करत नाहीत कधी, ह्याच्या अंगरक्षकांना जो काही कोल्ला त्या मराठी पत्रकाराने TV9च्या, ते सुद्धा तुम्ही एकदा पहा.
सवाल कर रहे ना, आप बोल लो, ऐसा बर्ताव नहीं करने का, ऐसा बर्ताव नहीं करने का, आप उंगली नीचे करो, आप उंगली नीचे करो, ऐसा बर्ताव नहीं करने का, ऐसा प्रकार की बात करने का। आराम से बात कर रहे हैं। आता तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ काल परवाचा आरे कॉलनीतला दाखवतो. तिथे एका दर्ग्यापाशी एका मुस्लिम प्रार्थना स्थळाजवळ गेला आणि म्हटलं हे अनधिकृत आहे, महापालिका तोडून टाका. आता पत्रकाराने प्रश्न केला की हे जे तुम्ही पाहताय ही वास्तू ही जवळपास 1980 पासून आहे आणि त्याही पूर्वीचे पुरावे त्यांच्याकडे आहेत की 80 सालापासून आहे. महापालिकेचे नियम वगैरे सगळं पाहता 1995च्या अगोदरच्या वास्तू आणि सध्याचा दुसरा नियम पाहता 2011 पर्यंतचा. आता ते किती लागू होईल माहीत नाही, कारण हे प्रार्थना स्थळ आहे, तो घरांसाठी आहे. 95च्या अगोदरच्या वास्तू या नियमित कराव्या लागतात. आता हे 80च्या अगोदरचं, पत्रकाराने स्पष्ट प्रश्न विचारला की हे 80च्या अगोदरचं आहे, याला हा पत्रकार देशद्रोही वाटला, आतंकवादी वाटला. ह्याच्या माणसांनी लागलीच त्याचा फोन खेचला, कारण प्रश्न कसा विचारला. पत्रकारांचे फोन खेचेपर्यंत, त्यांचे कॅमेरे खेचेपर्यंत, त्यांचे माईकचे बूम खेचेपर्यंत जर यांची हिंमत जात असेल तर पहा आपण कुठल्या थराला पोहोचलो. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दिंडोशी आणि आरे कॉलनीमध्ये दाखल झाले होते. आरे कॉलनीमध्ये जेव्हा ते पोहोचले तेव्हा एका मदरशाची त्यांनी पाहणी केली, एका दर्ग्याची त्यांनी पाहणी केली आणि यानंतर तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकारांनी त्यांना बरेचसे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर वाद वाढला, बाचाबाची झाली पत्रकार आणि किरीट सोमय्यांमध्ये आणि यानंतर हे सगळे पत्रकार जे आहेत ते आता आरे पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आरे पोलीस ठाण्यामध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हे सगळे पत्रकार पोहोचलेले, सगळे स्थानिक पत्रकार आहे. आपण एक एक करून त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सगळ्यात आधी तुमच्याकडे येणार आहोत, कारण तुम्ही तिथे होता, तुमच्यासोबत त्यांचा वाद झाला. तुमचं नाव सांगा, तुमचं चॅनलचं नाव सांगा आणि नेमका काय वाद झाला. तुम्हाला सुद्धा पोलिसांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथून घेऊन जावा, तुमच्यावरती तक्रार दाखल करा, ताब्यात घ्या. काय नेमका हा सगळा प्रकार घडला? माझं नाव अली नामदार आहे आणि मुंबई न्यूज चॅनल मी चालवतो. तर मी इथे व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो, न्यूज कव्हर करण्यासाठी आलेलो. मला माहिती पडली की आरे कॉलनीच्या दर्ग्यावर किरीट सोमय्या आलेले आहेत. आता मी आलो, बायचान्स मी बाहेर होतो म्हणून माझा कॅमेरा घेऊन नाही आलो, मोबाईलने शूट करत होतो. बाकायदा त्याच्यावर लिहिलेलं पण आहे, माझ्या चॅनलचं नाव आहे, प्रेसचं ID पण लिहिलेलं आहे. पण त्यांना दुसऱ्या पत्रकारांनी जे अवैध जे इथे निर्माण आहेत त्या बाबतीत प्रश्न विचारले होते. प्रश्न विचारतात त्यांना राग आलेला, पण राग आला आणि मी व्हिडिओ शूट करत होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की डायरेक्ट हे जे व्हिडिओ शूट करतायत हे लोक कुठून गुंड आलेले आहेत. म्हणजे आम्ही त्यांना दाखवतोय की आम्ही पत्रकार आहे, माझ्या मोबाईलवर शो पण करतो. त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्यावर इथे मोबाईल हिसकावून, म्हणजे पत्रकाराचा कॅमेरा आहे, जो कॅमेराच बोलू त्याला आपण, मोबाईल कॅमेरा म्हणूनच शो करतो. आमचा मोबाईल घेतल्याबद्दल त्यांच्या विरोधात मी तक्रार करण्यात आलेलो आहे आणि त्यांना पोलिसांनी जे आरे पोलीस काम करत आहेत त्याच्यावर एक प्रश्न इथे उपस्थित होतोय. कारण की पत्रकारांना हे ओळखतात तरी हे लोक तिथे, आता मी स्वतः तिथून याच्यामुळे निघालो कारण की बाकीचे पण तिथे पत्रकार होतात आणि त्यांना काही त्रास होऊ नये त्याच्यामुळे मी पोलिसांसोबत पोलीस स्टेशनला आलेलो आहे. माझा मोबाईल सध्या पण किरीट सोमय्या यांच्याकडे आहे. आता त्यांना काय भीती होती आणि काय प्रॉब्लेम होतो त्यांना की त्यांनी मला बोलले इकडे ये आणि म्हणजे आरेरावेची भाषा केली. मी त्यांना बोलतोय की मी पत्रकार आहे. ते ID विचारतात, ते ID विचारणारे कोण? सगळ्यात मोठा प्रश्न हा होतो. पोलिसांना मी ID दाखवू शकतो, मी पोलीस स्टेशनमध्ये ID दाखवू शकतो कारण की तिथे आम्ही लिगल आहोत आणि पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या व्हिडिओ नंतर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पहा या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बारीक पाहिलं असेल त्याच्या बाजूला जे कमांडोज उभे आहेत, तर मी कमांडो हा शब्द यासाठी वापरतो, त्यांच्या गन ज्या आहेत ह्या साध्या बंदुका नाही आहेत पोलिसांकडे असलेल्या, ह्या स्पेशल कमांडोंकडे असतात. ह्या गन त्यांना स्पेशल ट्रेनिंग असतं. 8-9 हे कमांडोज हे तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातनं ह्याच्या सुरक्षेसाठी असं ह्याने समाजाला काय दिलं बाबा, की तू समाजाला हे दिलंय म्हणून आज समाज तुझ्या पाठीशी उभा राहावा आणि तुझं संरक्षण व्हावं आणि तुला कुणाकडून नुकसान होऊ नये.
तुला लोक टच करायला येत असतील त्यांना टच करता येऊ नये. बरं लोक ह्याला का टच करतील? कोण हा? काय याचा समाजाला उपयोग? काय ह्याने समाजासाठी केलं? बरं हा कोण आहे? हा भाजपाचा एक साधा नेता आहे. याला भाजपा पण आपला समजतो की माहिती नाही, कारण भाजपाची एक वृत्ती आहे, म्हणजे स्वाद घेऊन झाला की कडीपत्ता फेकून द्यायचा, अगदी तशीच वृत्ती आहे. वापरा आणि फेका. किरीट सोमय्याला चांगलं वापरून घेतलेलं आहे. त्याचं ते ऑपरेशन रिक्रुटमेंट सगळं काही व्यवस्थित झालं. सगळं व्यवस्थित झाल्यानंतर भाजपाचं सरकार आलं. ह्याचा घोटाळा काढ, त्याचा घोटाळा काढ, आणि तो अंतिम निकालापर्यंत घेऊन जायचाच नाही, मध्येच सोडून द्यायचा. लोकांना इतकं बदनाम करायचं की लोकांनी तो भाजप जॉईन केला पाहिजे, कारण लोकांमध्ये सहनशक्ती नसते एवढं बदनामी ऐकून घ्यायची. बाबा आम्ही भाजपमध्ये येतो, आम्हाला शांत राहू दे. भाजपमध्ये आला की याचा घोटाळा बंद. आज हा माणूस भाजपाचं सरकार आल्यानंतर याचं काम बंद झालं. आता कुणाचे घोटाळे बाहेर काढणार? सरकार तुमचं आहे, काढा घोटाळे, करा सिद्ध. करू शकत नाही. ह्या माणसाला भाजपाने असा काही फेकला कुठल्याही समितीवर, कुठल्याही भाजपाच्या अंतर्गत पक्षांतर्गत काही कामकाजावर सुद्धा याला घेत नाहीत. मग या अशा माणसाला एवढे गाड द्यायची गरज काय? तुमच्या माझ्या टॅक्सचा पैसा असा काय फुकट चाललाय? याला संरक्षण द्यावं. याला कोण काय करणार? याला मोकळा सोडा तरी सुद्धा याला कोणी टच करायला येणार नाही तिथे. एवढं तर नाव बदनाम झालेलं आहे. सगळं पाहिलं लोकांनी. मला का कुणास ठाऊक अभिजित कारंडेंचा सुद्धा तो व्हिडिओ आठवतो. त्यातही पत्रकारांनी मस्त कोल्ला होता. याला किती कळालं ते माहिती नाही, पण अभिजित कारंडेंचा एकदा हा व्हिडिओ पहा. मी भ्रष्टाचारावर आणि भ्रष्टाचारांबद्दल बोलताना खूप म्हणजे एकदम जोशात येता, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आता म्हणाले की तुम्हाला भाजपने टास्क दिला, तो टास्क तुम्ही पूर्ण केला, तुम्ही सुरुवातीला सांगितलं. पण टास्क पूर्ण करणं म्हणजे तुम्ही म्हणता की माफिया राजच्या विरोधात आहे मी, हे सुद्धा एक नेक्सस आहे किरीटजी. याला पॉलिटिकल नेक्सस म्हणतात, की ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांचे घोटाळे काढायचे, ते काढल्यानंतर ते लॉजिकल एंडला न्यायचे नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्याबद्दल आपण मॉरली आणि एथिकली करप्शनच्या चार्जेस लावलेत, आरोप केलेत, त्यांना आपल्यासोबत घ्यायचं, आपल्या शेजारी बसवायचं. नुसतं बसवायचं नाही, त्यांना पदं द्यायची, संविधानिक पदं द्यायची, आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची की बघा आम्ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय. ह्याला मॉरल करप्शन सुद्धा म्हणतात. प्रश्न असा आहे की तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेसर इव्हिल नाहीतर काय झालं असतं, नाहीतर झालं हे असतं की महाराष्ट्रात त्या तिघांचं राज्य चालू राहिलं असतं, त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षला खतम केलं असतं, जेलमध्ये टाकले असते, महाराष्ट्राचा विकासच थांबला असता. एकच सेकंद होतं, म्हणजे ज्यांनी ऍक्च्युअली जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं. हो, आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटतं? नो, कॉम्प्रोमाइज आहे. म्हणजे एका प्रकारे ते ब्लॅकमेलिंग झालं ना. तुम्ही आमच्यासोबत या, मग तुम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार, तुम्हाला संविधानिक पदं मिळतील. जर त्यांना पश्चाताप झाला आणि त्यामुळे विकासासाठी अभिजित कारंडे काय म्हणतात याच्यामध्ये, म्हणजे ज्या लोकांना खऱ्या अर्थाने जेलमध्ये जायला पाहिजे ते लोक तुमच्या सोबत बसले, हे तुम्हाला मॉरली एथिकली व्यवस्थित वाटतं का? म्हणतात होय. तसं नसतं केलं तर ह्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं असतं, आम्ही संपलो असतो, आमचं सरकार कधी चाललं नसतं. आम्हाला हे मॉरली एथिकली व्यवस्थित वाटतं. आणि भ्रष्टाचारांवर बोलताना म्हणतो हा तुम्ही खूप जोशात येता, पण हे सुद्धा एक पॉलिटिकल नेक्सस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त धुळफेक करत राहायची आणि एका लॉजिकल एंडला ह्या विषयाला न्यायचं नाही, आणि तुमचा फायदा झाला की विषय सोडून द्यायचा. तर हा म्हणतो आम्ही कॉम्प्रोमाइज केलेला आहे त्या लोकांसोबत, कारण आता कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे सरकार आणण्यासाठी. म्हणजे किती आम्हाला गृहीत धरलं जातं, कॉम्प्रोमाइज करतायत, नाही तर ह्यांनी आम्हाला संपवलं असतं म्हणून आम्ही यांचे पक्ष फोडले. हे किती सरळ स्पष्ट सांगितलं तर आपण काहीच करू शकत नाही. काही का असे ना, पण ह्या असल्या नेत्यांमध्ये एक वेगळी पॉवर असते, एक ताकद असते. त्या ताकदीला मी नाव देतो निर्लज्जपणाची ताकद. काही घडो आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही सगळं आम्ही असं कोळून पिलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला काही बोला, आमचे काही चित्र दाखवा, आमचे काही व्हिडिओ दाखवा, आम्हाला काहीच फरक पडत नाही. शिवसैनिकांनो ठीक आहे, ज्याचे त्याचे संस्कार, ज्याचं त्याचं कल्चर, ज्याचा त्याचा प्रश्न. मराठी माणूस अगदी 1 रुपयाचं कर्ज असेल आपलं जीवन संपवतो, आणि काही माणसं ही अशी. असो, पत्रकारांनी ज्या प्रकारे कोल्हा याला, पत्रकारांनी आपलं हे काम चालू ठेवावं.
याला कोलायची एकही संधी पत्रकारांनी सोडू नये, कारण ही असली माणसं, दुटप्पी माणसं, यांना प्रश्न विचारल्यानंतर राग येतो, यांना कोलतच राहिलं पाहिजे. असो, तुमच्या सोबत आहे मी पत्रकारांनो, तुमच्यासोबत मीही याला कोलत राहणार. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.